हॅलो हॅलो या स्पर्धेचा आज अंतिम दिवस पोटच्या पोराचं लगीन उघड्यावर टाकून स्वराज्यासाठी देह ठेवणारे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून आज 4 फेब्रुवारी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून या ठिकाणी समालोचनाला सुरुवात करतोय। इथे ते पहिल्या बॉलवर चौकार डीजे मॅच आपण अनुभवतोय। खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल चिचकामला आणि त्याला फाईट करण्यासाठी उतरलाय पुणे विभागातील एक दमदार संघ चाकण सध्या गोलंदाजी मार्गावर। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय दुसऱ्या बॉलवर येतोय इथे दणदणीत चौकार। हल 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 तर नक्कीच आपण पाहतोय स्ट्राइक एंडवर फलंदाज पप्पू आणि नॉन स्ट्राइक एंडवर तुम्ही पाहू शकाल प्रशांतला सॉरी स्ट्राइक एंडवर प्रशांत हा फलंदाज तर नॉन स्ट्राइक एंडवर असेल पप्पू। गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज सुनील। यावेळेस मात्र बॉल हवेत असेल क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार आणि सोडली जाते झेल। खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन क्रिकेट मधलं एक समीकरण आहे कॅचेस विन द मॅचेस। जेव्हा जेव्हा तुम्ही कॅच सोडली जाते तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थाने फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करतोय। आज या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी आजच्या या सामन्यांना आपण भेट दिली त्याबद्दल आयोजका वतीने सर्व पाहुण्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त केले जात आहे। धन्यवाद। हॅलो हॅलो तर नक्कीच या ठिकाणी मात्र पाहुणे आपली सर्वांची रजा घेत असताना आपण पाहतोय साहेब आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालं तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक तर नक्कीच जाऊया मैदानाकडे जिथे मॅच आपण अनुभवतोय आजच्या दिवसातील खऱ्या अर्थातील तिसरा सामना आपण अनुभवतोय। यावेळेस मात्र फार चांगला फटका येतोय ऑर्थोडॉक्स काव कॉर्नरच्या डोक्यावरनं पाठवलाय सीमा पार येतोय षटकार डीजे पंच 4 रन। हॅलो हॅलो धाव फलक जाऊन पोहोचलाय 14 या धाव संख्येवर। हॅलो 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 षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय। नक्कीच विनंती करेल आपण रामदास सिंधोळे साहेब आपण कुठे असाल तर नक्कीच या ठिकाणी यायचंय समालोचनासाठी की आपण कुठे असाल या ठिकाणी यायचंय। जाऊया मैदानाकडे जिथे मॅच आपण अनुभवतोय खऱ्या अर्थाने चिचकामला आणि त्याला फाईट करण्यासाठी तयार झालाय संघ चाकण। स्ट्राइक एंडवर फलंदाज खेळतोय तुम्ही पाहू शकाल पप्पू तर नॉन स्ट्राइक एंडवर प्रशांत। यावेळेस मात्र फार चांगली गोलंदाजी गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज तुम्ही पाहू शकाल कैलासला नक्कीच अप्रतिम गोलंदाजी
षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो या ठिकाणी निर्धाव बॉल आलाय. नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस मात्र फार चांगला फटका येतोय परंतु क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार आणि पुन्हा एकदा पकडली झेल. संपवलाय तो मात्र पप्पू या फलंदाजाचा खेळ. इझी तर नेक्स्ट फलंदाज धन्यवाद. नेक्स्ट फलंदाज मैदानामध्ये एंटर होत असताना तुम्ही पाहू शकाल सुशांत आणि प्रशांत अशी जोडी आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहतोय. तर गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय. खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल कैलासला ज्याने पहिला बॉल निर्धाव फेकला तदनंतर दुसऱ्या बॉल वर जर विचार केला तर विकेटचं पतन. तर नेक्स्ट बॉल असेल यावेळेस लेफ्ट हँड फलंदाज तुम्ही पाहू शकाल सुशांतची खऱ्या अर्थाने एक ओळख आहे. या सुशांतने जेवढे सामने खेळले मी तर नक्कीच म्हणेन जेव्हा सुशांत क्रीजवर आलाय तेव्हा खऱ्या अर्थाने धावांचा डोंगर मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. परंतु आज या खांडस नगरीमध्ये गावंडवाडीच्या मैदानावर कशा प्रकारे फलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र बॅटची एज लागते आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण फार चांगलं केलं जात आहे. लॉंग ऑफ मध्ये मात्र फार चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी लॉंग स्टॉप दरम्यान चेंडूला अडवलं गेलं. एक धाव घेतली जाईल. एक धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 15 या धाव संख्येवर. 15 धावा धाव फलकावर लागले गेले. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. आजच्या दिवसातील तिसरी मॅच. पहिली मॅचचा विचार केला तर रामाचवाडी आणि चाफेवाडी ही जी मॅच झाली त्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने चाफेवाडी संघाने बाजी मारले. नक्कीच तर पहिल्या दिवशी खऱ्या अर्थाने वाजापूर संघ हा जाऊन पोहोचलाय टॉप 5 मध्ये. यावेळेस मात्र बॉल हवेत असेल. शॉट मिड ऑफला नक्कीच झेल सोडली जाते आणि तुम्ही झेल सोडली ती मात्र खऱ्या अर्थाने प्रशांत या फलंदाजाची. नक्कीच विचार केला तर चिचकामला संघ सध्याच्या घडीला काय करतोय हे देखील पाहावं लागेल. कारण जेवढ्या तुम्ही कॅचेस सोडाल तेवढं तुम्हावर प्रेशर नक्कीच निर्माण होईल. हे देखील या ठिकाणी विसरून चालणार नाहीये. नक्कीच फलंदाज बॅटिंग स्टॅन्डवर पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकाल सुशांत आणि प्रशांत अशी जोडी आपण खऱ्या अर्थाने मैदानावर पाहतोय. याच मैदानावर कालचा जो सामना झाला शेवटची मॅच खऱ्या अर्थाने नागेवाडी आणि मोहदर ही जी मॅच झाली 6 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज असताना अफलातून बॉलिंग केली. नक्की षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांचा आणि 2 षटकांत धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 16 या आकड्यावर. नक्कीच जी काल मॅच झाली त्या मॅचचं वर्णन करत होतं थोडस. नक्कीच 6 बॉल मध्ये 6 धावा बडवायच्या होत्या परंतु जी कमालीची बॉलिंग केली ती मात्र भालचंद्र या गोलंदाजाने अतिशय सुरेख बॉलिंग केली. 6 बॉल मध्ये 6 धावा सुद्धा या मैदानावर डिपेंड करून दिल्या नाहीये आणि नक्कीच नागेवाडी संघ टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचला. अभिनंदन टीम नागेवाडी. तसेच तिसऱ्या दिवसाचा विचार केला दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर खांडीचा पाडे हा संघ जाऊन पोहोचलाय टॉप 4 मध्ये. तर आजच्या दिवसातील कोणता संघ टॉप 5 मध्ये जाईल हे देखील पाहावं लागेल. तर नक्कीच रामदास इंदोळे साहेब आपण कुठे असाल आपण या ठिकाणी यायचंय. तर नक्कीच या ठिकाणी एक बक्षीस लावलंय. 6 बॉल मध्ये जो कोणी 6 षटकार मारेल त्याला तब्बल 600 रुपयाचं रोख कॅश प्राइज दिलं जाईल. ते आदरणीय 16 दीपक गायकर साहेबांकडून मात्र कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस मात्र बॉल फार चांगला फटका पाहायला मिळतोय. वाडिश लॉंग मधून चेंडू सीमा पार फलंदाज प्रशांतच्या बॅट मधनं चौकार.
डीजे धन्यवाद डीजे। यावेळेस मात्र प्रशांत अप्रतिम फलंदाजी करतोय। खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल सध्याच्या घडीला मोठमोठ्या फटके स्टँड अँड डिलेवर्ड चेंडूला फेकून दिले वाईडिश लॉंग ऑफ मधून चेंडू सीमा पार फलंदाज सुशांतच्या बॅट मधनं अतिशय देखणा स्ट्रोक चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार ठोक डीजे प्रशांतच्या बॅट मधनं। धन्यवाद डीजे। जेव्हा मी तर म्हणेन प्रशांत या फलंदाजाची झेल ड्रॉप केली होती तदनंतर 2 वेळा प्रशांत या फलंदाजाची झेल ड्रॉप केली तदनंतर काय अफलातून फलंदाजी डीप मिड विकेटला चेंडू ठोकलाय सीमा रेखा पार प्रशांतच्या बॅट मधनं षटकार डीजे। धन्यवाद डीजे। अभी तो चौका मारा है, छक्का तो अभी बाकी है, आगाज देखा है अपने अंजाम तो अभी बाकी है। या मैदानावर अतिशय चांगल्या प्रकारे फटकेबाजी पाहायला मिळते। यावेळेस मात्र झेल हवेत असेल, पुन्हा एकदा झेल पकडली जाते, फलंदाज होईल बाद प्रशांत बॅक टू द पॅव्हेलियन ठोक डीजे। धन्यवाद डीजे। नक्कीच आम्हाला ज्या फटाक्याची आतषबाजी पाहायला मिळाली ते फटाके ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले ते आमचे बाळू पिंगळा साहेब यांचं मात्र मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। तर नेक्स्ट फलंदाज मैदानामध्ये एंटर होत असताना तुम्ही पाहू शकाल शिवाजी आणि सुशांत अशी जोडी आपण चाकण संघाकडून पाहतोय आणि एक धावफलक जाऊन पोहोचला तर विचार केला तर 32 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला। अतिशय मोठी धावसंख्या सध्या उभारण्याच्या घडीला तुम्ही पाहू शकाल चाकण या संघाला सध्या फलंदाजी करत असताना अप्रतिम फलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून पाहिली, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय तर मात्र शिवाजीकडे क्षमता आहे षटकार आणि चौकार ठोकण्याची। इथे बॉल मात्र फार चांगला फेकला, नक्कीच विचार केला तर डॉट डिलिव्हरी होते, एक डॉटच्या मदतीने नक्कीच गोलंदाज हवी ठरतोय। मात्र यावेळेस पाहायला मिळाला षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल, मात्र स्ट्राइक एंडवर पुन्हा एकदा फलंदाज तुम्ही पाहू शकाल शिवाजीला। यावेळेस मात्र दांडी 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 गोल फलंदाज बाद मिस्टर शिवाजी बॅक टू द पॅव्हेलियन डीजे। धन्यवाद डीजे। पंच टीम मीटिंग जास्त वेळ घेऊन द्यायची नाही, कारण आजचा शेवटचा दिवस असेल, या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल। ही तुडुंब गर्दी आज खऱ्या अर्थाने हे मॅचेस पाहण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झाले, त्या सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। तसेच आमची स्पर्धा सतत 4 दिवस ज्यांच्या स्वरूपाने ही लाईव्ह टेलिकास्ट केली जाते ते केटीसी लाईव्ह या चॅनलचं आणि त्या पूर्ण टीमचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतोय। आणि नक्कीच आमचे पाहुणे या ठिकाणी रजा घेत आहेत, नक्कीच वेळात वेळ काढून आमचे दत्तात्रय इंदोळ साहेब आणि त्यांच्या मॅडम खऱ्या अर्थाने जयवंतीताई इंदोळ साहेब मॅडम या ठिकाणी आपली रजा घेतात। आपण आलात, आपलं स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। जाऊया मैदानाकडे जिथे मॅच पाहतोय आपण चाकण आणि त्याला फाईट करण्यासाठी उतरलाय तो मात्र चिचकामला संघ।
षटक क्रमांक 14 आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय प्रकाश. तर स्ट्राइक एंड वरती पाहू शकाल सुशांतला, सुशांत आणि निशांत अशी जोडी आपण पाहतोय. शेवटचा षटक प्रगतीपथावर असेल. इथून मात्र अटॅक करावे लागेल आणि पहिलाच बॉल अप्रतिम बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. फार चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने कमबॅक करण्याचं काम केलं जाते. धाव फलकावर धावा लागले गेले ते मात्र 32 धावा. पहिल्या दिवसाचा विचार केला तर अद्यापर्यंत फक्त आणि फक्त या मैदानाचा विचार केला तर 60 धावा ठोकल्या. तदनंतर पाहायला गेला तर कालच्या दिवसापासून फार कमी धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं कमी असेल प्रकाश या गोलंदाजाचं. नक्कीच म्हणून इथून थांबून ठेवावं लागेल कारण समोर विचार केला तर सुशांत सारखा फलंदाज आहे ज्याची बॅट खऱ्या अर्थाने मैदानामध्ये जर तळपली तर मी तर म्हणेन षटकार आणि चौकार नक्कीच पाहायला मिळतील. आज शेवटचा दिवस, या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील ही भरलेली तुडुंब गर्दी आज मैदानामध्ये पाहतोय. यावेळेस मात्र खडे पाठवलाय, बॉलला पाठवलाय सीमारेखा पार. फलंदाज सुशांतच्या बॅट मधनं अतिशय देखणा स्ट्रोक, चेंडू सीमा पार. षटकार ठोक डीजे. धन्यवाद डीजे. षटकाचा विचार केला तर पहिला बॉल निर्धाव फेकला, दुसरा बॉल निर्धाव फेकला, तदनंतर तिसऱ्या बॉलवर कमबॅक पाहायला मिळाला आणि फलंदाज सुशांतच्या बॅट मधनं सुशांतची एक झेल ड्रॉप केली होती. तदनंतर सुशांतच्या बॅट मधनं अतिशय देखणा स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार आला तर नक्कीच एक षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वर खेळेल सुशांत. यावेळेस मात्र फार चांगला फटका. वाडिश लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूची उचल फेक करणार तोपर्यंत पाहता पाहता सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. या 2 धावेच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 40 या धाव संख्येवर. 40 धावा धाव फलकावर लागले गेले. षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एखादा षटकार एखादा चौकार पाहायला मिळेल का सुशांतच्या बॅट मधनं? परंतु यावेळेस मात्र अटॅकिंग गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने निर्धाव बॉलची सांगता होते. निर्धाव बॉल कमबॅक केलं जाते. ते चिचकामला संघाचं अद्यापर्यंत 8 धावा खर्च केले ते गोलंदाज प्रकाश या गोलंदाजाने. फार चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र स्टैंड एंड डिलीवर्ड. थाम लिया है बैट हाथ में, अब तो महासंग्राम होगा. करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर बॉल बाउंड्री के बाहर होगा. आणि हेच सांगत असताना फलंदाज सुशांत ठोकतोय. षटकार 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 डीजे ठोक. धन्यवाद डीजे. या ठिकाणी पहिला पूर्वार्ध संपलाय. धाव फलकावर धावा लागले गेले ते मात्र 24 बॉल आणि 46 धावा. म्हणजे गरज असेल जिंकण्यासाठी 47 धाव संख्येची. ते 47 धावा कशा प्रकारे डिफेंड केले जातील हे नक्कीच पुढच्या पूर्वार्धात पाहायला मिळेल. तदनंतर मी नक्कीच विनंती करेल की नेक्स्ट मॅच असेल वडपे संघाचा कर्णधार आणि रसायनी मोपाडा संघाचा कर्णधार. आपण कुठे असाल, आपला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच या ठिकाणी यायचंय नाणेफेक करिता. तर नक्कीच याच विभागातील नेक्स्ट नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आमदार चषक 2024 सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे
यांच्या नेतृत्वाखाली नाईट रजनी शृंखलेचं आयोजन येत्या 6 मार्च पासून सुरू होते। याच विभागातील जांभूळवाडीच्या मैदानावर भीमाशंकर हिल्स जवळचे गोल मैदान आणि त्या ठिकाणी नाईट रजनीचे आयोजन 6 मार्च पासून सुरू होते। तर नक्कीच नाव नोंदणी कुणाला करायचे असेल तर नाव नोंदणी चालू आहे। अद्यापर्यंत फक्त 10 संघ उरलेत नाव नोंदणीसाठी, तर कुणाला करायचे असेल तर करू शकता। नेक्स्ट नाईट रजनी शृंखला पाहायला मिळेल आमदार चषक 2024 पर्व दुसरे जांभूळवाडी यांच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहायला मिळेल। परंतु जाऊया मॅच मध्ये, जिथे गरज आहे येणारे 24 बॉल आणि 47 धाव संख्येची, त्या 47 धावा कशा प्रकारे डिपेंड केल्या जातील हे देखील पाहावं लागेल। 2 फलंदाज मैदानामध्ये एंटर होत असताना तुम्ही पाहू शकाल सुनील मुकणे आणि त्याच्या साथीला अनिल अशी जोडी आपण खऱ्या अर्थाने पाहतोय मैदानामध्ये एंटर होत असताना। आज खऱ्या अर्थाने रायगड प्रीमियर लीग जशी खेळून आले, वडपे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय। विनंती करेल रसायनी मोहपाडा संघाचा कर्णधार आपण कुठे असाल या ठिकाणी यायचंय। रसायनी मोहपाडा संघाचा कर्णधार कुठे असाल या ठिकाणी यायचंय। त्वरित नाणेफेक करिता आपण या ठिकाणी यायचंय। येणारे 24 बॉल 47 धाव संख्येची गरज, त्या 47 धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील हे देखील या मैदानावर पाहावं लागेल। फार चांगली मॅच पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये। मैदान खऱ्या अर्थाने तुडुंब गर्दी आज आपण पाहतोय। शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा 6 मार्च 6, 7, 8, 9 अशी नक्कीच जाऊया मैदानामध्ये, जिथे स्ट्राइक एंड वर फलंदाज सुनीलला तुम्ही पाहू शकाल तर नॉन स्ट्राइक एंड वर अनिल अशी जोडी, तर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय पुणे जिल्ह्यातील अगदी दमदार गोलंदाज पप्पू सध्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय। नक्कीच या ठिकाणी रसायनी मोहपाडा संघाचा कर्णधार उपस्थित झालाय शुभम नाईक आणि वडपे संघाच्या कर्णधाराला विनंती करेल आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय। मी विनंती करेल दोरे साहेब आपण त्या ठिकाणी जायचंय नाणेफेक करिता। तर मॅचला होत्या सुरुवात, पहिला बॉल या वेळेस मात्र खऱ्या अर्थाने पहिलाच बॉल हाइट फॅक्टर ओके। अजय आपण कुठे असेल या ठिकाणी यायचंय। हाइट फॅक्टरचा थोडासा ऑब्जेक्शन आला। अजय आपण कुठे असेल या ठिकाणी यायचंय। अजय पंच दोघांमध्ये डिसिजन घ्यायचंय। दोन पंचांचा डिसिजन दिला जाईल। जो डिसिजन येईल तो मात्र निर्णायक असेल याची नोंद घ्यायची।
नक्कीच वडपे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालाय. पंच बॉल निर्धाव. ओके, तर यावेळेस पुन्हा एकदा फार चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा कमबॅकिंग गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. निर्णायक षटकामध्ये ही गोलंदाजी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. पिबनचा पहिला षटक मार्गस्थ असताना खऱ्या अर्थाने समीर सारख्या फलंदाजाला जाग्यावर उभं ठेवलं जात आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय सध्याच्या घडीला. यावेळेस मात्र फार चांगला फटका येत आहे. कव्हर ड्राईव्हचा लाजवाब देखना फटका, चेंडू निघून जाईल परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण फार चांगलं केलं जात आहे. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात दोन्ही फलंदाजाला थांबून ठेवलं जात आहे आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने श्री गणेशा केला जातोय चिचकामला या संघाचा. 2 धावा धाव फलकावर आपण पाहतोय सध्याच्या घडीला. गोलंदाज फार चांगली गोलंदाजी करतोय. तुम्ही पाहू शकाल पप्पूला, ज्या पप्पूने आपलातून बॅटिंग सुद्धा केली, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धाव बॉलची सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये अंधार झाल्यावर स्वतःच्या सावल्या देखील साथ सोडतात, म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ठेवावीच लागते, तरच समोरच्या संघाच्या विरोधात तुम्ही जिंकू शकता. इथे तुम्हाला हिंमत आणि कसरत करावी लागेल. तेच पाहत असताना फलंदाज समीरच्या बॅट मधनं फार चांगला फटका येतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉल अडवला जातोय. चेंडूची उचलफेक करण्यात तोपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळते. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. पिबनचा षटक सध्याच्या घडीला मार्गस्थ असताना 4 षटकाचा सामना आपण अनुभवतोय आणि 4 धावा धाव फलकावर लागले गेले. अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक असेल, परंतु यावेळेस नॉन स्ट्राइक एंडवर अनिलला आपण पाहतोय. एखादा षटकार एखादा चौकार या बॉलवर पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र फार चांगला फटका येतोय. त्या ठिकाणी अफलातून फिल्डिंग केली जाते. षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांचा. नक्कीच 6 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले 4 या धाव संख्येवर. तर नेक्स्ट बॉलर असेल. खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल कसरत आणि हिंमत ठेवावीच लागेल तुम्हाला. जर समोरच्या संघाच्या विरोधात जर जिंकायचं असेल तर मेहनत अफाट मेहनत करावी लागेल, कारण संघर्ष करत असताना हे दोन्ही फलंदाज एकमेकांसमोर लढत असताना आपण पाहतोय. सध्याच्या घडीला चाकण विरोधात खेळत असताना सुनील आणि अनिल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र अनिल स्ट्राइक एंडवर येतोय. तर नॉन स्ट्राइक एंडवर ज्या फलंदाजाच्या माध्यमातून आपण 4 धावा अनुभवल्या तो फलंदाज नॉन स्ट्राइक एंडवर तुम्ही पाहू शकाल समीरला. तर स्ट्राइक एंडवर खेळेल फलंदाज बॅटिंग स्टान्सवर तुम्ही पाहू शकाल एक बिग हिटर फलंदाज अनिलला पाहू शकाल. नेहमीच चिचकामला या संघाकडून खेळत असताना सध्याच्या घडीला गरज आहे ती धाव संख्येची. यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागत असताना डायरेक्ट हिट, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळाले आणि पाहता पाहता लेग बाय स्वरूपात 1 धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धाव फलक वधारेल जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावर. 5 धावा धाव फलकावर लागले गेले. सध्याच्या घडीला आपण पाहतोय तिसरी मॅच आजच्या दिवसातील आणि फार चांगली मॅच आपण पाहतोय. आजच्या दिवसातील विचार केला तर 12:06 झालेत आणि तिसरी मॅच अनुभवतोय. नक्कीच पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवर फलंदाज समीर. यावेळेस मात्र फार चांगली झेल टिपली जाते. फलंदाज होईल बाद. सुनील बॅक टू द डगआउट. डीजे धन्यवाद. अच्छा लॉर्डचा विचार केला तर खऱ्या अर्थाने
सर्व टॉपचे संघ पाहायला मिळतील. नक्कीच या पुढील नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीला येईल. एका साइडला तुम्ही पाहू शकाल तर नेक्स्ट फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. लेफ्ट हँड फलंदाज कैलासला आपण पाहतोय. यावेळेस मात्र फार चांगला फटका येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला अडवणार फेकणार. तदनंतर एकच धाव घेतली जाईल. एका धाबेडीशी 10 फलक जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावर. नक्कीच नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीला येईल. एका साइडला भिवंडी तालुक्यातील वडपे हा संघ, तर दुसऱ्या साइडला तुम्ही पाहू शकाल मोहपाडा रसायनी विभागातील मोहपाडा हा संघ. नक्कीच फार चांगली लढत पाहायला मिळेल, यात शंका नसेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर शिवाजी आणि त्याच्या विरोधात खऱ्या अर्थाने अडीपीट विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला. चेंडू उचलणार फेकणार. नंतर धोक्याची घंटा आणि वाजली. नक्कीच वाजली धोक्याची घंटा. ती मात्र फलंदाज होईल बाद. कैलास बॅक टू द डगआउट. षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असताना तुम्ही पाहू शकाल 10 फलक जाऊन पोहोचले. ते तब्बल 6 या आकड्यावर फटके 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले. नक्कीच फटकेबाजी तर करावी लागेल. समोरच्या संघाच्या विरोधात जर तुम्हाला जिंकायचं असेल, विजयाचा शिक्का मोर्तब करायचा असेल तर प्रहार चढवावे लागतील. नक्कीच गोलंदाजी माकोर तुम्ही पाहू शकाल. खऱ्या अर्थाने शिवाजीला तुम्ही पाहतात. यावेळेस पुन्हा एकदा बॅट चेस लागते. फलंदाज होईल बाद. बॅक टू बॅक तिसरा फलंदाज बाद होतोय. शिव गणेश बॅक टू द डगआउट. ठोक डिझी. धन्यवाद. नेक्स्ट फलंदाज मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल. खऱ्या अर्थाने राजेशला तुम्ही पाहू शकता. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल राजनला. तर नॉन स्ट्राइक एंड वर खऱ्या अर्थाने सलामीवीरला गेलेला फलंदाज अजूनही मैदानावर सज्ज असेल तो मात्र अनिल कडून अपेक्षा असेल चिचकामला संघाला मोठ्या फटक्याची, आणि ती फटकेबाजी मात्र पाहायला मिळेल नेक्स्ट येणारे 2 षटकामध्ये. यात मात्र शंका नसेल. स्ट्राइक एंड वर पुन्हा एकदा राजन. यावेळेस मात्र उडवलाय ट्रिपलची युजेस डेफिनेटली फलंदाज होईल बाद. डीजे धन्यवाद. डीजे मोहपाडा संघाच्या आयोजकाने सॉरी कर्णधारांनी या ठिकाणी संपर्क साधायचे आयोजकांकडे. तर नेक्स्ट फलंदाज तुम्ही पाहू शकाल भास्कर आणि अनिल अशी जोडी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. दुसरा षटक समाप्त होतोय म्हणजे 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 7 या आकड्यावर. म्हणजे येणारे 12 बॉल आणि 40 धाव संख्येची गरज. म्हणजे प्रति षटकामध्ये मागे खऱ्या अर्थाने 20 धाव संख्येची गरज असेल. 12 बॉल 20 धाव संख्येची गरज. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज प्रशांत.
यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवर डीप मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केले जाते. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत खऱ्या अर्थाने एकच धाव घेतली जाईल आणि एकच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवर. मोठमोठे फटके खेळावे लागतील चिचकामला या संघाला, कारण जिंकण्यासाठी खूप धावसंख्येची गरज असताना म्हणजेच येणारे 11 बॉल 39 धावसंख्येची गरज. षटकारांची जर आतषबाजी झाली तर नक्कीच सामना खेचू शकते चिचकामला संघ आणि ती क्षमता आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल अनिल या फलंदाजाकडे सलामीरला मी का गेलोय त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण या ठिकाणी दाखवावं लागेल. नक्कीच फटका फार चांगला येतोय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू पंच नक्कीच सीमा पार. चेंडू 4 रन. धन्यवाद. प्रेक्षकाला विनंती करेल की बॉलचं थोडीशी लगेच पूर्तता करायचंय, कारण आपल्याकडे फार वेळ कमी आहे आणि त्या वेळेत अगदी नाईट रायडर्स शृंखलेचे सामने संपवायचे. नक्कीच नेक्स्ट मॅच असेल वडपे आणि त्याला फाईट करेल रसायनी मोहपाडा संघ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु निर्धाव बॉलची सांगता होते. मी तर म्हणेन कालच्या सामन्याचा विचार केला तर षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली होती, परंतु आजच्या दिवसामध्ये मला तर वाटते दमट हवामानानुसार फलंदाजी चालू आहे की काय, कारण मोठमोठे फटके यायची गरज होती ती काही येत नाहीये. प्रयत्न मात्र फार सुरेख केले जातात, परंतु पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी आणि निर्धाव बॉलची सांगता होते. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा विचार केला तर तब्बल एक चौकार तर या षटकामध्ये पाहायला मिळाला, परंतु नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल. यावेळेस मात्र बॅटची हलकीशी एज लागते. लॉंग स्टॉप दरम्यान चेंडू स्टॉप केला जाईल आणि डायरेक्ट हिट प्रयत्न केला जात होता, परंतु एकच धाव घेतली जाईल. एका धाबीनिशी धाव फलक जाऊन पोहोचेल. 13 या आकड्यावर 13 धाबा धाव फलकावर जोडले गेले. अजूनही फार धावसंख्येची गरज असताना एखादा षटकार आला तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतो, परंतु षटकार कधी येईल हे देखील नक्कीच पाहावं लागेल, कारण चिचकामला संघ नक्कीच म्हणत असेल, कारण एखादा 1-2 षटकार आले तर सामना अजूनही कमबॅक करू शकतो. यावेळेस मात्र चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करणार बॉलला, तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल एकच धाव घेतली जाईल. एका धाबीनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय. 14 या आकड्यावर षटक संपतोय, म्हणजे 18 बॉलचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवर. तोपर्यंत जाऊया एक सुमधीर संगीतकाकडे. धन्यवाद. येणारे 6 बॉल आणि 33 धाव संख्येची गरज. त्या 33 धाव पाहायला मिळतील का? समोर फलंदाज तुम्ही पाहू शकाल गणेश. 6 बॉल 33 बनवायचे. पहिला बॉल तर निर्धाव आलाय. येणारे 5 बॉल 33 बनवायचे. कशा प्रकारे बनवल्या जातील ते देखील पाहावं लागेल. इथून फक्त चमत्कारच घडू शकतोय. पंच विकेट. नक्कीच या ठिकाणी विकेट होते. नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल गणेश हा फलंदाज एंटर होत असताना तुम्ही पाहू शकाल 5 बॉल आणि 33 बनवायचे. त्या कशा प्रकारे चेस केले जातील हे देखील पाहावं लागेल सध्याच्या घडीला. नक्कीच बॅक टू बॅक जर विचार केला तर चिचकामला संघाचे एकही गडी थांबायला मागत नाहीये. क्रीजवर ज्यावेळेस गरज होती 30 धाव संख्येची त्यावेळेस कुठेतरी कमबॅक करावं लागण्याचा प्रयत्न केले जात होते, परंतु नक्कीच सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा बॉल आणि बॅटचा फार चांगला संपर्क झाला, परंतु एकच धाव घेतली जाईल आणि एका धाबीनिशी धाव फलक जाऊन पोहोचेल 15 या धाव संख्येवर, म्हणजे 15 धावा धाव फलकावर लागले गेलेत. अजूनही
फार धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी, परंतु या सामन्याचा विचार केला तर चाकण संघ सध्याच्या घडीला विजयाच्या वाटचालीवर पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फार चांगला फटका येतोय, समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय आणि पकडली जाईल. पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद. वारंवार बॅक टू बॅक फलंदाज माघारी परतवत आहेत. नक्कीच फार चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. अशा घडीला विचार केला तर गोलंदाज तुम्ही पाहू शकाल अनंता या ठिकाणी फार चांगली गोलंदाजी करतोय. नेक्स्ट मॅच असेल वडपे आणि त्याला फाईट करेल खऱ्या अर्थाने रसायनी विभागातील मोहपाडा संघ. म्हणजे ही मॅच खऱ्या अर्थाने फार चांगली होईल यात शंका नसेल. षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल अद्यापही आपण पाहतोय. एक नौका फलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बॉलवर षटकार आता कमीत कमी मी तर बोललेलं फार कमी स्कोरर नाही मॅच कव्हर करावे लागेल. प्रयत्न केले जात होते परंतु निर्धाव बॉलची सांगता होते. नक्कीच यावेळेस कमबॅक करतोय. फक्त या सामन्यामध्ये विचार केला तर फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक असेल. मी विनंती करेल सुरेश केवारे आपण कुठे असेल या ठिकाणी यायचंय, तसेच रामदास सिंदोळे साहेब आपण कुठे असाल या ठिकाणी यायचंय समालोचनासाठी. नक्कीच निर्धाव बॉलची सांगता होते. फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सध्याच्या घडीला. गोलंदाजाचा विचार केला तर अनंता गोलंदाज अफलातून बॉलिंग करत असताना आपण या ठिकाणी अनुभवतोय. नक्कीच ही मॅच झाल्यानंतर एकदा या विभागातील रिव्हर्स अटॅक परंतु षटक संपल्याचा इशारा येतोय. विजय होते संघ चाकण. अभिनंदन चाकण टीम आणि चीज कामल्याच्या संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. आपण या ठिकाणी आलात, आपली उपस्थिती दाखवली आणि खेळ फार चांगला केला. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जाताना मात्र आपण सावकाश जायचंय ही आपणास आमच्या आयोजकाच्या माध्यमातून